नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर ॲग्रो विथ मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण वांगी लागवड याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। तर वांगीची लागवड ही कशी करायची आहे, त्यापूर्वी जमिनीची मशागत ही कशी करायची आहे, त्यावर कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव पडतो व कोणत्या रोगांपासून या झाडांचा हा बचाव करावा लागतो व त्यावरती स्प्रे कशा पद्धतीने करायचा आहे व कोणकोणती औषधे व कोणकोणत्या खतांचा याला वापर करावा लागतो याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत। तर सर्वप्रथम मित्रांनो, वांग्याची लागवड करण्याआधी जमिनीची मशागत कशा पद्धतीने करावी। तर मित्रांनो, वांगी लागवडीची ही जमीन ही भुसभुशीत असणे ही खूप महत्त्वाचे आहे व त्याच्यामध्ये शेणखत टाकणे खूप आवश्यक आहे व शेणखत टाकल्यानंतर तो योग्य पद्धतीने मिसळावा, म्हणजेच जमिनीची कस असते तो ह्या खताने अति उत्कृष्ट दर्जाची होईल व त्यानंतर वांग्याची रोपे ही तयार असलेली रोपे ही विकत आणल्यावर सर्वप्रथम लागवड करण्याच्या आधी आपण जी वाफे तयार करतो त्या वाफ्यांमधील जखऱ्या तयार करून ती योग्य प्रकारे असाव्यात व हलक्या जमिनीत 75 बाय 75 सेंटीमीटर सुद्धा असली तरी चालेल। तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण पाहू शकता की जी काही वांग्यामधील जी सरी आहे त्या सरीमध्ये 75 बाय 75 सेंटीमीटर तितके अंतर असणे हे आवश्यक आहे। तर मित्रांनो, जितके झाडांमध्ये अंतर ठेवचाल तितके वांग्याच्या झाडाची ही वाढ मोठ्या प्रमाणात होते। तर मित्रांनो, याच्यामध्ये योग्य ते वाण निवडणे देखील खूप महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, हे तुम्ही जे पाहत आहात ते वाण आहे पंचगंगा। तर मित्रांनो, जसे की उस्मानाबाद, लातूर, परभणी, जालना, सोलापूर, औरंगाबाद अशा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये याची जास्त मागणी आहे। त्याच्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी सर्वात जास्त पंचगंगा या जातीची ही निवड करतात। तर मित्रांनो, याच्यामध्ये पाहू शकता की जी काही पंचगंगा या जातीची वांगी आहेत त्याला रोगप्रतिकारक शक्ती ही जास्त असते व त्याला लवकर कुठलाही रोग हा जुळत नाही व यामुळे मालाचे नुकसान हे होत नाही। तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण पाहूयात की याची लागवड कशी करायची आहे। तर जे काही वाफे तयार केलेले आहेत, ज्या ठिकाणी म्हणजेच ज्या वाफ्यांमध्ये वांग्याची लागवड करायची आहे त्यामध्ये पाणी सोडून ही रोपाची लागवड ही करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, प्रत्येक झाडांमध्ये 1 ते 1.5 फूट असे अंतर ठेवणे हे आवश्यक आहे, म्हणजे साधारणतः 1 ते 1.5 फूट इतके अंतर असणे हे आवश्यक आहे। तर मित्रांनो, जेवढी जागा जास्त असेल तेवढी झाडे ही मोठी होतात व फळधारणा देखील मोठ्या प्रमाणात होते। तर मित्रांनो, येथे पाहू शकता आपण 1 ते 1.5 फुटावर किंवा 1.5 फुटापेक्षा जास्त ही देखील अंतर ठेवले आहे। तर मित्रांनो, याची पाहू शकता की फुटवा याला किती फुटलेला आहे। तर असा योग्यरित्या जितकी आपण जागा ठेवचाल तितका फुटवा हा या झाडाला जास्त फुटतो। तर हे पाहू शकता मित्रांनो, हे 40 दिवसांची ही वांगी आहेत। तर याला फुलधारणा देखील ही चालू झालेली आहे। पाहूयात की खतांचे व्यवस्थापन हे कसे करायचे आहे। तर मित्रांनो, रोप लागवड झाल्यानंतर 10 ते 15 दिवसाच्या आत याच्यामध्ये कोंबड खत हे टाकणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, जे काही कोंबड्याची विष्ठा असते त्याचा जो खत तयार होतो तो खत या झाडांच्या भोवती गोल रिंगण करून त्याच्यामध्ये हा खत सोडून हे पाणी द्यायचे आहे। तर मित्रांनो, या खतामुळे वांग्याची खूप मोठ्या प्रमाणात ही वाढ होते व लवकरात लवकर याला फळधारणा व फुलधारणा देखील मोठ्या प्रमाणात होते। तर मित्रांनो, आता पाहूयात की वांग्यांवरती कोणकोणत्या रोगांचा प्रादुर्भाव होतो। तर वांग्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जसे की मूळकूज असेल, बुरशी असेल, खोड पोखरणारी अळी असेल व शेंडाळी या प्रकारचे रोग व या प्रकारच्या आळ्या याच्यावरती पडू शकतात। तर मित्रांनो, जे काही अशा प्रकारच्या आळ्या व यावर होत असतात व याला योग्यरित्या फवारणी करून याचे व्यवस्थापन करणे हे गरजेचे आहे। तर मित्रांनो, शेंडाळी जी असते ते शेंड्याला अशी पोखरून ही पाणी ही कुरतडत असते। तर यासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्यरित्या फवारणी ही करायची आहे। तर मित्रांनो, हे 40 ते 45 दिवसांमध्ये याला फळ देखील लागण्यास ही सुरुवात होते। तर मित्रांनो, फळधारणा झाल्यानंतर याची तोडणी कशा पद्धतीने करायची। तर मित्रांनो, याची तोडणी ही 5 ते 6 दिवसांनंतर याची तोडणी करायची आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम पहिली तोडणी झाल्यानंतर दुसरी तोडणी ही 5 ते 6 दिवसानंतर याचे परत तोडणी ही करावी लागते व त्याच्यानंतर याला पाणी देऊन याचे खताचे व्यवस्थापन हे करायचे आहे। तर मित्रांनो, अधिक
माहितीसाठी आपल्या जवळच्या कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य व्यवस्थापन करावे. तर मित्रांनो, आजची माहिती ही माहिती पूर्ण वाटल्यास आपल्या चॅनलला लाईक देखील नक्की करा व असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.